हॅलो फ्रेंड्स, तुम्हालाही इंग्रजीतले मोठे शब्द पाहिले की ते वाचायचं टेन्शन येतं का? काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की इंग्रजीतले मोठे मोठे शब्द सोप्या पद्धतीने कसे वाचायचे. इंग्रजीमधले मोठे मोठे शब्द सोप्या पद्धतीने वाचण्यासाठी आपण काही ट्रिक्स बघणार आहोत. या 5 ट्रिक्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या व वाचताना अप्लाय केल्या तर तुम्हाला इंग्रजी वाचन खूप सोपे जाईल. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या लर्न विथ उज्ज्वला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व तिथे दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून पुढेही अशा छान छान नवीन नवीन व्हिडिओची तुम्हाला माहिती मिळू शकेल. तर चला सुरू करूया. इंग्रजीमधले मोठे मोठे शब्द पाहिले की अनेक जण घाबरतात, पण जर तुम्ही या 5 सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर तुम्हाला कोणताही शब्द सहज वाचता येऊ शकतो. फर्स्ट आहे, सर्वप्रथम शब्द एकाच वेळी वाचण्याचा प्रयत्न करू नका. शब्दाला लहान लहान भागांमध्ये विभागा, म्हणजे तुम्हाला ते वाचन सोपे जाईल. आपण हे एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. बघा, इन्फॉर्मेशन हा शब्द, याला तुम्ही 4 भागात विभागून अशा प्रकारे वाचू शकता. इन्फॉर्मेशन. ओके, तुम्ही याचं 4 भागामध्ये विभाजन केलं व नंतर वाचलं म्हणजे तुम्हाला वाचताना सोपं जाईल. सेकंड आहे फोनिक्स, म्हणजेच कोणत्या अक्षराचा आवाज काय होतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. याआधी आपण आपल्या एका व्हिडिओमध्ये A to Z फोनिक्स या व्हिडिओमध्ये आपण सर्व फोनिक्स आपण कवर केले होते. प्रत्येक अक्षराचा इंग्रजीमध्ये काय आवाज होतो ते आपण बघितलं होतं. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की इंग्रजीमध्ये कोणत्या अक्षराचा आवाज काय होतो. ते जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला शब्द सहज वाचता येतात. जसं की आपण हे खाली उदाहरणं दिलेले आहेत. ॲ, ब, ड, श, च, फ, थ एक्सेट्रा. थर्ड, तुम्हाला सायलेंट लेटर ओळखता आलं पाहिजे. काही शब्दांमध्ये काही अक्षरं लिहिली तर जातात, पण त्यांचा उच्चार होत नाही, कारण ते तिथे सायलेंट असतात. जसं की न्यूमोनिया, न्यूमॅटिक, न्यूमॅटिक्स, सायकॉलॉजी एक्सेट्रा. या शब्दांमध्ये तुम्हाला त्या शब्दांच्या स्पेलिंगमध्ये पी लिहिलेला दिसतो, पण त्याचा उच्चार तिथे होत नाही, कारण तो सायलेंट आहे. तर पी कुठे सायलेंट आहे ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. फोर्थ आहे प्रिफिक्स आणि सफिक्स. प्रिफिक्स आणि सफिक्स म्हणजे काय? तर प्रिफिक्स हे शब्दाच्या सुरुवातीला असतात, सफिक्स हे शब्दाच्या शेवटी असतात, एंडिंगला असतात. याचे एक्झाम्पल्स आपण बघूया. बघा, प्रिफिक्समध्ये अन, री, डेस, प्री, इन, इम असे काही छोटे छोटे शब्द स्टार्टिंगला जोडले जातात. अनहॅपी, अनफेअर, रीराईट, रिप्लाय, डिसॲग्री, डिस्कनेक्ट, प्रिव्ह्यू, प्रीस्कूल, मिसअंडरस्टँड, मिसस्पेल. बघा, हे जे काही शब्द आहेत तर याच्यामध्ये जर तुम्हाला स्टार्टिंगचा छोटा शब्द जर वाचता आला, आता तुम्ही शब्दाला विभागलं. फर्स्ट शब्द आहे अनहॅपी. यामध्ये जर तुम्हाला कळालं की स्टार्टिंगला प्रिफिक्स आहे ॲन व नंतर आहे हॅपी, तर तुम्हाला ते वाचायला सोपं जातं. नेक्स्ट सफिक्स, शन, लेस, ली, नेस, फुल. हे जे छोटे छोटे शब्द एंडिंगला येतात तर ते जर तुम्हाला कळाले तर तुमचं वाचन फास्ट होतं. जसं की पहिला शब्द आहे एज्युकेशन. ओके, तर त्याच्यामध्ये लास्टला TION. तुम्हाला जर माहिती असलं की हे सफिक्स शन आहे तर तुम्हाला ते वाचायला सोपं जातं, फास्ट जातं. याचे एक्झाम्पल्स आहेत एज्युकेशन, इन्फॉर्मेशन, डेव्हलपमेंट, एन्जॉयमेंट, काइंडनेस, हॅपीनेस, ब्युटिफुल, हेल्पफुल, होपलेस,
then careless, quickly, slowly. फिफ्थ आहे रोज मोठ्याने वाचनाचा सराव तुम्हाला करायचा आहे. तुम्ही जेवढं वाचणार आहात तेवढं तुमचं वाचनाचं स्पीड वाढेल. तुम्हाला कुठे कुठे कोणते कोणते लेटर्स सायलेंट असतात, तसंच अक्षरांचं ब्लेंडिंग कसं होतं, ते कसं वाचायचं असतं, हे सर्व तुम्हाला कळेल. सुरुवातीला हळू वाचा, प्रत्येक भागाचा स्पष्ट उच्चार करा आणि नंतर हळूहळू वेग तुम्ही वाढवा. दररोज फक्त 10 ते 15 मिनिटांचा सराव जरी तुम्ही केला तरी काही दिवसात तुमचा इंग्रजीतील जे मोठे मोठे शब्द आहेत ते म्हणजे ते वाचनाचा तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व व्हिडिओ आवडल्यास आपल्या लर्न विथ उज्ज्वला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.